मी हा वेगळा हे केलाय का जय जय संस्कृत म्हणून? नाही, मी नाही केलं ते. त्या दिवशी असं झालं का ते काही आपण हा शक्यता आहे. ठीक जय आहे गुरु. ना. लॉग इन करताना झालं वाटतं. हा. तर बदलून घेऊ. हा, आणि ते केल्यावरच ते लॉग इन झालं, अदरवाईज लॉग इन होत नव्हतं आपल्या थ्रू. ओके ओके. ठीक आहे. मोटोरोला मोटो कोण आहे? मग जय. हे हा, हे मी आहे, कोण? मी आहे, सर. हे माझं आहे का पल्लवी. हे? पल्लवी हा आहे ते मी. पल्लवी. हा. आज मोबाईल. हा. ठीक आहे ठीक आहे. ज्याच्या माझं आहे का हे? बदलून घेतो हो मी. हो हो दिलीपजी. हा. ठीक आहे, हरकत नाही म्हणजे. पण हा, तर फारसे कोणी आले नाहीत. हे पाच. आपलं बहुतेक झाले होते हे सगळे वाक्य बरोबर काल. हा. हम्म. ते शेवटची 2 वाक्य व्हायची. हाँ, दांतों को काल. कूची से साफ करना चाहिए, सांगा कोणी. हा. हा. आता तुम्हाला स्क्रीन माझा काही ब्लॉक दिसतो का? नाही, पूर्णच आता काही नाही. नाही. नाही, क्लिअर आहे सर. एकदम ना. हा तेच. हो, तो काळा चौकोन नाही येत आता. हा तेच. आता पण नाही दिसत? आता क्लिअर दिसतंय. क्लिअर म्हणजे दिसते ना ब्लॉक अजून? दिसत नाही. हा व्हेरी गुड. हा. हा. 12वं वाक्य बोला कोणी. दंतान कुर्चेण स्वच्छम कर्तव्यम. करना चाहिए म्हणजे कर्तव्य. बरोबर. करणे आहे किंवा करायचे आहे. त्याच्यामध्ये दंत धावणे चालणार नाही का इथे? पुरुषांच्या ऐवजी नाही, आपण जे लिहिलंय त्याचाच ब्रश. अनुवाद करायचा आहे त्याच. ना हा. आपल्याला. ओके हं, ओके. हम्म. म्हणजे उचीला ते हं, योग्य होणार. हम्म. हं. इस घर में ते कितने खंबे हैं? पुढे इथे ब्रश म्हणायचंय. दंतान का आलं? काय सुजाता ते? हा. म्हटलं इथे दंतान का आलं? दातो को ना. खुर्चेनं कळलं ती द्वितीया, कशाने तर ब्रशने. कुर्चेण म्हणजे तृतीया. हा. ओ, हम्म. कशाद्वारा. ओके. हा, नेसते द्वारा. हा, दंतान आणि काय द्वितीय. म्हणून दंत आलं कळलं. ओके हम्म. द्वितीय बहुवचन. हम्म. ओके ओके, कळलं कळलं. हम्म. हम्म. करतो. दंतान कुठली विभक्ती आहे सांगा? द्वितीया येणार ना, काय म्हणजे हं. दात म्हणजे हम्म. द्वितीया. तो बहुवचन. हा. तो दात. हा. पुल्लिंग. हम्म. आपण हो. ते दात दात म्हणतो, पण म्हणजे ते दात देव, म्हणजे देवहा नपुसकलिंगी देवी नाहीये देव. दात. हा. देवम असं. देव. हा. दंतहा. द्वितीया बहुवचन, देवांसारखं दंतान. हा बरोबर. रामान मूळ कसं ते मूळ शब्द. हा. मूळ शब्द दंतहा ना. दंत. आणि कूच म्हणजे ब्रश, तो कुर्चच, तो कूचच का? हो हो म्हणजे पुन्हा अकारांतच येणार ते पण. हो. मग ओके. रामायणासारखं कुर्चेण. खुर्चेण. हा. ठीक आहे. 13वं. इस घर में कितने खंबे एक हैं? हा, कोणीतरी तुमच्यापैकी ही मी तुम्हाला पीपीटी देईन, याच्यामध्ये हो. ना तुम्ही प्रत्येकाची विभक्ती लिहा. मूळ शब्द विभक्ती, मूळ शब्द विभक्ती. म्हणजे तुम्हाला ते नंतर अभ्यास करायला उपयोगी पडेल. हा. कोण करेल हे काम? करतो मी करतो काय. हो, तुम्ही मी करा. पण प्रयत्न करतो. चालेल. म्हणजे कसं त्या पीपीटीत लिहून मग आपण ती पीपीटी सगळ्यांना सर्क्युलेट करू. हो हो म्हणजे मग चालेल. ते उपयोगी पडेल तुम्हाला. हा. हो हो चालेल. हा. 13वं. इस घर में कितने खंबे हैं? अस्मिन् गृहे कतयः स्तंभाः सन्ति? बरोबर. अस्मिन गृहे किंवा एतस्मिन. एतत म्हटलं तर एतस्मिन. हा. ओके. मे पर पे म्हणून गृहे. ओके. एतस्मिन.
ठीक आहे. आता हे झालं. आता पुढचं बोला. या या घराचा जिना लाकडी आहे का? घराचा जिना लाकडी हा आहे. अस्य ग्रहस्य सोपानम काष्ठमयम किम? किम अस्य ग्रहस्य सोपानम काष्ठमयम अस्ति? अस्य ग्रह अस्य स्लाइड ग्रहस्य पुढची म्हणजे हिंदीमध्ये काय लाईट येतं उस ते. आहे उस किम लकडी का है किम हा असा प्रश्न आहे. किम हा हा ऊस म्हणजे किम अस्य तस्य. हा ऊस आहे का ते? तर या घराचा आहे. ऊस म्हणजे ऊस म्हणजे तस ते येतं ना. तस्य ईस नाहीये. हा 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 तस्य स्लाइड ग्रहस्य पुढची करा सोपानम. ना. हा हिंदी वाक्य दिसत नाहीये. पुढची दिसत पुढची नाहीये. स्लाइड मध्ये 14 वाक्य आलंच नाही. स्लाइड पुढचं सरकवायला हवी जुन्या स्लाइड पुढची. वर दिसला. नाही नाही. तेच आहे 13 तेच आहे. निशात सरकत तुम्ही नाही काय पुढची. आता आली. नाही हे या पूर्ण ऊस आलं. भवन. हा ऊस आहे का ते? हा मराठीमध्ये हीच लिहिलेलं आहे, या लिहिलेलं आहे. आली आली आहे. जा आता तुम्ही दोघ जण. हा नाही तुम्हाला काय ना आपण मराठी आणि हिंदीचा गोंधळ नाही करायचा. इथं हिंदी जे लिहिलंय त्याचं करायचं. हं? नाही का. तर इथे हिंदीमध्ये सुद्धा इस घरच आहे. इस घर में कितने खंबे है? या ऊस भवन का आहे. बरोबर ऊस आहे ते. हं. ऊस भवन का. आपल्याकडे मराठी पुस्तक आहे म्हणजे माझ्याकडे तरी आहे. हा पुस्तक मराठी ना त्यामुळे त्यामुळे. हा माझा पण नाही नाही गोंधळ. ते ठीकच आहे. पण आता आपण जे करतो आहोत हा आता ते दिसतं समोर आता स्क्रीनवर बघितलं. बघून करायचं म्हणजे मग कसं. हा 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 हा. हं. ठीक आहे. 15वं बोला. लोह का गोल जिना अच्छा रंग है. जिना से कहीं लोह निर्मितम वृत्त हं? सोपानम शोभनम भवती असं का? हं, अच्छा रहता है म्हणजे उत्तमम असती असं सरळ करायचं. उत्तम. ओके शोभा वगैरे नाही का उगीच ऍड नाही हम्म, करायचं. हा आता गोल ओके. गोल म्हणजे वर्तुळाकार चक्राकार या अर्थाने. हा हम्म, वृत्तम वर्तुळाकारम किंवा चक्राकारम लोह निर्मितम किंवा लोहमयम असं पण चालेल. हा हम्म. ठीक आहे. याच्यात काही डाऊट आहे कोणाला जे उत्तर दिसतंय त्याच्यात. तुला प्रारंभ चक्र हं? नाही डाऊट नाही. नाही ना. हा ठीक आहे. हा आता पुढचं ईंटों के घर पहाड़ों पर नहीं होते. काय येईल. ईट म्हणजे काय. इष्टक. हा ईट म्हणजे वीट. नाही इष्टक नाही इष्टक. नाही नाही वीट इष्टिका. वीट इष्टिका. म्हणजे इष्टिका होईल. हा इष्टिका. हा हा ठीक आहे. इष्टिका. तर आता पहाडो पर काय करायचं. अनेक क्वेश्चन पर्वतेशु. पहाडो पर म्हणजे ते बहुवचन. पर म्हणजे सात्व अधिकरण म्हणजे सप्तमी बहुवचन पाहिजे. हो पर्वतेशु. पर्वतेषु. इष्टकानां भवनानि न सन्ति. बरोबर. हम्म, पर्वतेषु हा. इष्टिकानां भवनानि न सन्ति. हा हम्म. प्रत्येक घर में नाली होनी चाहिए. काय होईल. दिलेलंच आहे पण तुम्ही बघू नका. हो 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 तेच ना. बघतो. प्रत्येक मला असं वेगळं नाही आहे म्हणजे हा हर- प्रत्येक घर म्हणजे हरेक घर में असं म्हणायला पाहिजे ना. हा किंवा गृहे हर गृहे. हर एक हा हा, गृहे गृहे असं म्हणायला गृहे पाहिजे गृहे प्रत्येक घरात. किंवा हा किंवा सर्व सगळ्या घरांमध्ये किंवा हा प्रत्येक. हा हा. हम्म. ईच ह्याला शब्द नाही आपला गेला अजून. हम्म. ईच 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 हम्म. होम किंवा ईच हाऊस असं म्हणायला प्रत्येक घर म्हणजे प्रत्येक गृहे प्रत्येक हे म्हणता येईल तसं. प्रत्येक हे प्रत्येके गृहे. म्हणता येईल. प्रत्येके गृहे हा हा
हा, प्रत्येके गृहे जलप्रणाली जलप्रणाली हा अवश्यम भवेत. होनी चाहिए म्हणजे भविष्यकाळ पाहिजे. हा, म्हणूनच भवेत ना. भवेत, हा बरोबर आहे. हम्म. बड़े घरों में अलमारियां होती है. बड़े घर म्हणजे विशाल विशालेषु गृहेषु हम्म. कपाटे कृदराः सन्ति. क्रुधराः सन्ति, बरोबर. विशालेषु गृहेषु कृदराः सन्ति. गृहेषु किंवा भुवनेषु. हाँ, भुवनेषु पण चालेल. अलमारियों में कपड़े और पैसे सुरक्षित रहते हैं. आता एक तुमच्या लक्षात आली असेल गोष्ट की वर्गात येण्याआधी सुद्धा थोडासा अभ्यास आणि टच अपेक्षित आहे, नाहीतर कोणी बोलू शकणार नाही नाही, वर्गामध्ये, नाही, नाही का? केलेलं आहे हे आधी म्हणजे केलेलं पण मराठीमधून केलं मग त्यामुळे थोडं कन्फ्युज. काल नाही नाही, केलं होतं ना. तुमचं नाही म्हणत मी सगळ्यांच विषय बोलतोय. हम्म. कारण जर तुमचा म्हणजे तुम्ही जर टच मध्ये नसाल, अभ्यास हा पाठ आधी वाचला नसेल, अभ्यास केला नसेल, त्यातले शब्द काय वगैरे, तर पटापट बोलू शकणार नाही. आणि जसं मी म्हटलं ना की लहान मूल म्हणजे अं, भले तुमचं ना विभक्ती वगैरे चुकली तर ठीक आहे एक वेळ, पण निदान आपल्याला शब्द तरी जवळपास शब्दांची आगगाडी तरी जुळवता आली पाहिजे, नाही का? बरोबर ना? हो. म्हणजे ठीक आहे, विभक्ती व्याकरण थोडं इकडे तिकडं चुकतं. जसं आपण म्हणजे टिपिकल मी उदाहरण देतो की मुंबईमध्ये जसे गुजराती लोक असतात, ते मराठी बोलण्याचा प्रयत्न करतात, मराठी बोलतात, पण त्यांचं व्याकरण कधी कधी चुकतं, पण शब्द बरोबर असतात. नाही का? तर ती अवस्था आपण आता त्या अवस्थेत आपण जायला पाहिजे. हं? ते खूप नवीन नवीन शब्द येतात ते लक्षात तर आणि हो. तिथेच तर सगळं घोडं पेंड खात आहे. तिथे नवीन पटकन नवीन शब्द काही पटकन आठवत नाही. विभक्ती तुम्ही विचारल्यावर इतकं गोंधळायला होतं, अरेच्छा हे काय करायचं असं होतंय माझं तरी. नाही, होईल होईल म्हणजे होईल बरोबर आहे. होईल आता वेळ जरा शब्द नवीन नवीन येतात ना. शब्दही नवीन आणि विभक्ती. आता कसं आहे ना की विभक्ती हा सी जसं मी म्हणतो की विभक्ती या वाक्यात विभक्ती काय पाहिजे हे आपलं उत्तर परफेक्ट पाहिजे, यात चुकणं नको, नाही का? प्रत्येक घर में, आता घर में म्हणजे सप्तमी पाहिजेच. मग आता मला गृहची सप्तमी बहुवचन एकवचन यात गोंधळ झाला, शू चालू शकेल, ओके, नाही का? पण हम्म. इथं विभक्ती कुठली पाहिजे हा विचार आता म्हणजे ती वेळ येता कामा नये पक्का आता व्हायला या. पाहिजे. हा. हा, नाही का? असं इटोके, इष्टकाना, नाही का? हे क्लिअर पाहिजे आपल्याला. म्हणजे षष्ठी पाहिजे, इटोके म्हणजे षष्ठी बहुवचन. असं पहाडो पर, हा म्हणजे सप्तमी बहुवचन, निदान सप्तमी एवढं तरी डोक्यात खटकन आलं पाहिजे अगदी असं. आता इटोंकेचं अल्मा नाही कळलं का बरं षष्ठी? कशाची? इटोंके म्हणजे षष्ठी का? विटांचे, विटांनी विटांचे, विटांचे विठांचे, हा, चहाचे. ओके. चाचीचे. हा, हा, चाचीचे. ओके. हिंदीमध्ये काकीके, मराठीत हा. चाचीचे. हा, आता अलमारियो में. आता मे पर मे आधी मे पर पे. हा. हा हा, मे म्हणजे आत म्हणजे अधिकरण स्थानदर्शक आहे. अधिकरण अधिकरण हा हम्म. सप्तमी. म्हणून स्थानदर्शक सप्तमी. म्हणजे सप्तमी. हा, क्रुदरेषु, नाही का? हम्म कपडे और पैसे, वस्त्राणी धनानी च, हा, बरोबर. सुरक्षितानी संती, नहीं का? हम्म हो. क्या उस घर में खुंटिया नहीं है? न किन सुरक्षितानी का केलं? अनेक आहे ना, वस्त्राणी धनानी म्हणून. ओके. हम्म. त्याचे म्हणजे संस्कृतमध्ये आपण बघितलं ना, विशेषण हे नेहमी त्याच विशेषण वचनात प्रमाणे येतं ना, चालतं. हा. म्हणून. क्या उस घर में खुंटिया नहीं है?
अटेंडन्स पण खूप कमी आहे आज. का बरं? काय प्रॉब्लेम आहे लोकांचे? काय माहिती. आज काय आहे, 6 म्हणजे त्यातले 1, 2, 3, 4 कोण कोण आहे? हम्म. मोरेश्वरजी आहेत, शुभांगी आहे. शुभांगीताई, तुम्ही पण बोलत जा, चुकलं तरी चालेल. हो, माझं ते आत्ता त्या म्हणाल्या ना सुजाताताई की नक्की कुठली विभक्ती वापरायची अजूनही लक्षात येत नाही. नाही आता नाही, षष्टीचं मात्र येतं पटकन पण लक्षात. तेच तेच मी तुम्हाला सांगतो, तुम्ही जोपर्यंत पार्टिसिपेट होणार नाही ना ऍक्टिव्हली, तोपर्यंत म्हणजे हम्म. ते चुकल्यानेच पुढे म्हणजे शिकू आपण असं. सुधारणा होऊ हा, अच्छा. असं धडपडतच शिकू आपण, तसे शिकणार नाही हो, असं. हा बरोबर बरोबर. हा. हो ना, खरंच आहे, बोललंच पाहिजे. तुम्ही पण बोला, म्हणजे आम्हालाही ते जरा बरं वाटेल. नाही, खरंय खरंय, बरोबर आहे. बोला, क्या उस घर में खुंटिया नहीं है, उस घर में, हे तर झालेलं आहे आपलं. हा हा. तस्मिन तस्मिन गृहे. तस्मिन गृहे. हा. थांबा, दिली शुभांगी हा, हो ताईंना दे. पण. हा, हो दे. तस्मिन गृहे खुंटीला काय बरं दंतिका. वरती गेलंय ना. शब्द आहे दंती. तिथे. तस्मिन गृहे दंतकाः न सन्ति. दंतका. वा, किम जमलं. दंतकाः किम जाऊ दे तस्मिन बरोबर. गृहे दंतिका न संती, असं. किम काय हा. क्या. हं, त्यामुळे किम तस्मिन गृहे दंतकाः न संती. नाही लावत. दंतिका नाही, किम दंतकाः न तस्मिन संती. गृहे हा. दंतकाः न सन्ति. दंतिकाः न सन्ति. दंती नाहीये, तो आहे. तय तय. दंतकाः. हम्म. उस गांव में एक बड़ा कुआं है. मोरेश्वर, तुम्ही बोला. हे तस्मिनच येणार, तस्मिन ग्राम. बोला तुम्ही, शुभांगी, तुम्ही बोला. हा. हम्म. आता इथे त्या गावात म्हणजे तस्मिन ग्राम आहे. बरोबर. विशाल हम्म. वीर म्हणजे कूप, कूप हा असती. हा. संती नाही, अस्ति. असते असते. एकः विशालः कूपः सन्ति अस्ति. हा. अस- असते. असते हा. हाँ, पुढचं. गांव के लोग मोटे ताजे होते हैं. काय चालू आहे? हे थोडं वेगळं लिहिलं मी. ग्रामीणाः, हा, किंवा ग्राम्याः पण चालेल. हा. ग्राम्याः, गांव के लोग, ग्राम्याः किंवा ग्रामीणाः, मोटे म्हणजे पुष्ट, परिपुष्टाः, हा, ताजे म्हणजे फ्रेश, म्हणजे निरोगी, स्वस्थाः, संती, च संती. पण मग इथे लोक म्हणजे हा ग्राम्य म्हणजे इथे लोक याचा अर्थ ग्रामीण हा घेतलाय का? हा, ग्रामीण म्हणजे गावातले लोक, नाही का. ग्रामीण अच्छा किंवा अच्छा. गावातले हा लोक किंवा ग्राम्याः असं पण चालतं. हा हा. हा. आणि आपल्याला तो एक शब्द गेला होता, पीनम, म्हणजे पुष्ट, त्या कुत्र्याच्या पुष्ट हा. दारात. तोही वापरता येईल का बरोबर. सर? का तो चालेल तसं. प्राण्यासंबंधीच आहे? हा, ठीक है. असं काही नाही ना. गांवों में घी, दूध, मक्खन खूब मिलता है. बरं. ग्रामेषु घृतं, दुग्धं, नवनीतं च विपुलानि लभ्यन्ते. हं? विपुलानि का? सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत ना, म्हणून विपुलानि. हं? हम्म. मिलता है म्हणजे लभ्यन्ते. हं? लभ्य. आम किन दिनों में होते हैं? म्हणजे आमराणी. हाँ? आमराणी. आम आम म्हणजे हम्म. अनेक वचन. हं. आंबे. हं. दिनोम म्हणजे दिनेशु केशु, म्हणता येईल का? केशु दिनोमे. दिनेशु. हा, हा, आता आता हे हा कालदर्शक आहे ना, म्हणून हा, केशु दिनेषु दिनेश. भवन्ति. हा, दिनेशु. हा, आणि भवंती. केशु हम्म. दिनेशु भवंती. हा. किम. मार्ग के ऊपर, हा. मार्ग के ऊपर खेलना नहीं चाहिए. आता मार्ग के ऊपर म्हणजे येता मार्गे, बरोबर आहे, मागे. सप्तमीच ना. मार्गे न खेळणं. न खेलनम, न क्रीडितव्यम, न न क्रीडेत, क्रीडितव्यम. न, हा, असं. हा, असं.
किंवा दुसरं म्हणजे आज्ञाधारक असं मार्गे मा क्रीड असं पण होईल. खेळू नकोस नाही, हे असं जर चाहिए. म्हणायचं असेल. हा. हा नाही नाही, इथं त्यांनी हा. वेगळं दिलंय, पण समजा बर. मार्ग के ऊपर मत खेळणं असं म्हटलं तर मार्गे मा क्रीड असं. बरोबर. आता ना मला जरा एक थोडं ब्रेक घ्यायचा. ब्रेक म्हणजे पुढचा आपण आपले दोन पाठ झाले ना, की एकच पाठ झाला? पहिलाच पाठ झाला ना? एकच पहिला पहिला एकच. पहिलाच झाला. अं, मला असं वाटतं मी तो एक पुढचा एक पाठ आहे ना, कुठला? परिचय, छंद विचार, वृत्त किंवा छंद, तो घेऊया का आपण? हा किती नंबर आहे? या पाठाचा भागच नाहीये तो. हा. अच्छा, म्हणजे या पुस्तकात नाहीये का? या पुस्तकात नाहीये. मला असं हं, वाटलं की म्हणजे हं, काय ना, छंद हे तुम्ही आधी शिकले ना, म्हणजे हं. तर तुमच्या जरा डोक्यात ते पक्क बसेल असं या दृष्टीने मी म्हणतोय. बरं, पण चालेल तो मग त्या चालेल. पुढच्या पुस्तकात आहे का? 6व्या पाठात आहे मला वाटतं. म्हणजे 6वं नाही, ते हा. संस्कृत सामान्य ज्ञान म्हणून आहे ना, त्याच्यात आहे हं, ते. थांबा काढू का मग ते पुस्तक? हो, काढा ना. छंदो विज्ञानम का? छंदो विज्ञानन, बरोबर. शेवटचा आहे. हा. हा काढलं. हं, काढलं. हम्म. हो हम्म. त्यातला छंद. हा 9वा पाठ आहे, 9वा पाठ आहे त्याच्यातला. हा. की तर छंद आता या या पुस्तकाचं एक आधी तुम्हाला मी, ठीक आहे, मी दाखवतोय का? मी दाखवतो, जरा शेअर करतो स्क्रीन. हा. बर. हं, हा. हं, हे जे पुस्तक आहे, हा, हं. त्याच्यात काय काय आहे? बघा तुम्ही. संस्कृत हं. साहित्य, हा, पत्रलेखन, लोकोक्ती, हा, हो विभक्तीचं माहिती, अशुद्ध हो संख्यावाची शब्द, निबंध कारक. आणि हं, हं, छंदोविज्ञान. तर हं. पहिले सगळे जे पाठ आहेत ना, हे तुमचे हं. तुम्हाला करायचे आहेत. हो अच्छा. बर. अरे हा. बापरे. समजलं? त्यामुळे हो आणि पहिलं तर तुमच्या मराठी आणि हिंदीमध्येच आहे, मराठी भाषेत आहेत हिंदीमध्येच सगळं. आहे. हो हो हो. हा, हिंदीमध्ये म्हणजे या हिंदी पुस्तकात हिंदीमध्ये आहेत आणि मराठी पुस्तकात मराठीमध्ये आहे. बरोबर. हम्म. संस्कृत म्हणजे काय, ती कधी आली, कोण कोण कवी आहेत, हो वगैरे हो वगैरे. हो हो हा. हो हो. तर हे जनरल नॉलेज ज्याला म्हणतात संस्कृत विषयी, हे सामान्य सगळं आहे. ज्ञानच. हं, हा. हं. मग मग उपनिषद कुठली, महाभारताचे पर्व कुठले, रामायणातले कांड हो कुठली, वगैरे होय वगैरे. हा. होय. हा. तर हे तुमचं म्हणजे, आणि आपल्या मातृभाषेतच आहे, त्यामुळे यात काय शिकवण्यासारखं काही नाही तसं. हं? हो म्हणजे वाचन आम्ही आहे. विल गो नाही का? थ्रू दिस. हो. चालेल. हो. समजलं रामायण काय, रामायण कसं निघालं, म्हणजे आहे खूप रोचक आहे हे. म्हणजे हं. आणि खरं तर म्हणजे माझं असं मत आहे की ती माहिती प्रत्येक, भले कोणी संस्कृत शिको अथवा न हां, शिको, हां, पण हां. सगळे असावे. सनातन धर्मियाला ही माहिती असणं आवश्यकच आहे. हो. नाही का? भले संस्कृत शिको अथवा न शिको, सर असं. एक मला आत्ता सांगावंसं वाटतंय. हे आमच्याकडे मराठी पुस्तक आहे आणि तुमच्याकडे ते हिंदीचं जे आहे ना, ही पीडीएफ आम्हाला शेअर कराल का? म्हणजे हिंदी पण असू दे माझ्याजवळ, म्हणजे थोडासा हो, काही देईल ना. फरक असेल. अगदी हा अगदी अगदी हा पीडीएफ म्हणजे मी. हा अगदी अगदी. मराठी हिंदी पुस्तकात जर काही थोडाफार कुठे फरक वाटला तर तोही आमच्या वाचनात येऊन जाईल. अगदी अगदी. हं? चालेल मग हे पुस्तक. नंतर हे पत्र आहेत. तर पत्रामध्ये हं, दोन प्रकारची पत्र असतात, प्राचीन पद्धती, हं, अर्वाचीन पद्धती. तर त्याची हं, उदाहरणं हं. आहेत. हा. वा. म्हणजे साधारण तुम्हाला पत्र कसं लिहायचं, हा, स्वस्ती वगैरे वगैरे, असं काय जे मुलाचं वडिलांना, वडिलांचं मुलाला, गुरुचं शिष्याला, शिष्याचं गुरुला, वगैरे वगैरे अशी पत्र आहेत. हा. अच्छा. छान आहे. हो हा. बरेच दिवसांनी हो. पत्र लिहायची मिळणार आहे. हा वेगळं वेगळं आहे, पण हे सणावेळी हो. असं नाही काही. हा. हो पण तरी संस्कृतमध्ये विचार. लिहायचंय. तर तुम्ही हे वाचा. नंतर हा. चालेल चालेल. इथे लोकोक्ती आहेत. आता या लोकोक्ती सुद्धा
वाटलं तर आपण हं, घेऊ. हं? हं. पण तुम्ही वाचून अभ्यास करा आणि मग आपण घेऊ. हा. चालेल चालेल. चालेल. कारण याचा अर्थ दिलेला आहे, प्रयोग पण दिलेला आहे. त्यामुळे खरंय. काय तुमच्या शंका असतील त्या विचारा, पण म्हणजे आपण चर्चात्मक करू लोकोक्तीचा हं, पाठ. चालेल. चालेल. हा. चालेल. ठीक आहे. नंतर पुढचं आहे, हे सगळे लोकोक्ती बऱ्याच आहेत इकडं. हं. हो. हा. हा. नंतर इकडं ना आता हे म्हणजे हं, कर्ताकारक, कर्मकारक, हं, हं, करणकारक, म्हणजे आता परिचय हं, लेवल पर्यंत आल्यावरती आता यांनी विभक्ती, त्याचं नक्की काय वगैरे कसं हे दिलेलं आहे. हा. त्याचं बरोबर. डिटेल अर्थ तोपर्यंत अशी अपेक्षा आहे की तुम्ही वापरून वापरून वाक्य शिका, त्याच्या फार हं, व्याकरणाच्या खोलात जाऊ नका असं. हा. अच्छा. हं. या अर्थाने म्हणून विभक्ती हा खूप उशिरा घेतलेला आहे यांनी. विभक्तीचं जे शास्त्र आहे त्या अर्थाने हा पाठ म्हणजे प्रारंभ किंवा प्रवेशमध्ये न घेता परिचयमध्ये हं, घेतलेला आहे त्यांनी. हं? हं. तर यांनी आपले जे काय डाऊट्स असतील, सुजाता आणि शुभांगी, तर तुम्ही तुमचे डाऊट्स यात क्लिअर होतील. हा. काय की म्हणजे हो. जे तुम्हाला गोंधळ होतो ना, की हो. कुठलं वापरायचं, कधी वापरायचं, तर त्याची विभक्ती कुठली उत्तरं तुम्हाला वापरायची? इथे मिळतील. हं? बर. त्यामुळे हा पाठ तुम्ही वाचा. म्हणजे पण तेच परत मी हो. पुन्हा एकदा सांगतो की यात शिकवण्यासारखं काही विशेष नाहीये. तुम्ही वाचून हं. आता तुम्ही विभक्ती वापरायला शिकलाच आहात. म्हणजे हे कसं आहे माहिती आहे का, हो. आपण तुम्हाला आठवत असेल, आपण मराठी पहिल्या वर्षापासून किंवा दुसऱ्या वर्षापासून बोलायला लागलो होतो. मी असं मानतो की बहुतेक आपण सगळेजण मराठी मीडियम मध्ये शिकलेलं आहे त्या अर्थाने. हो, हं. हो, पण हो. हो. मराठी व्याकरणाचं पहिलं पुस्तक आपण हातात कधी धरलं, कितवीत धरलं? 5वी. चौथी पाचवीत. पाचवी. हो, चौथी पाचवीत, पाचवी. पाचवीत. चौथीपर्यंत व्याकरण नव्हतं आपल्याला. हा. नाही. तर हे तसंच आहे, म्हणजे आपण बालबोध, प्रारंभ आणि प्रवेश इथपर्यंत हं. आपण वाक्य बनवतो, सगळे धडे वाचले, हे केलं ते केलं. आता त्या व्याकरणाला हात घालतोय आपण विभक्ती असं. खरंच खरंच. हं. आणि ते लॉजिकल आहे म्हणजे. खरंय खरंय. हं. हा. छान. मातृभाषा ही अशीच शिकणं अपेक्षित आहे, नाही का? हो. ठीक आहे. हो, छानच आहे पुस्तक. हा. तर हे असं आहे, तेच म्हणतो मी की थोडं मला तुमचं ध्यान जरा वेगळ्या म्हणजे विषयांकडे हा. किंवा आकर्षित करायचं होतं. तर हे म्हणजे आणि तुम्ही आतापासून वाचायला लागा हे पुस्तक, कारण तुम्हालाच करायचं आहे. तुम्ही जेवढं आधीपासून वाचायला हं. लागाल तेवढं तुमचं हे पक्क पक्क होत जाईल आणि सवय होत जाईल असं. हा. हं. हं. ठीक आहे. तर तर चालेल. हा. सुजाता ताई आहेत का की काय? गेल्या वाटतं. ठीक आहे. हिंदी पुस्तक पाठवून द्या आम्हाला, हिंदी पुस्तक. हो हो. हा. ठीक आहे. हे झालं असं विभक्ती. हा. आहेत आहेत दोन आहेत. हा. तुझ्या ताई आहेत. आणि आहेत म्हणजे उत्तर द्यायला आहेत का जागेवर असं? असतात. उत्तर द्यायला नाही लागतं. उत्तर द्यायला आहेत का विचारलं मी. ठीक आहे. तर आता हे काही ना आपल्या ज्या नेहमीच्या चुका होतात ना, हा, हं. हं. त्याचं पण इथे छान चर्चा आहे इथं. तर या तुम्ही वाचा. हे जे पाठ आहेत हे आपण चर्चात्मक पद्धतीने घेऊया. म्हणजे मला असं तुम्ही ब्लँक असताना शिकवायचं नाही हा पाठ. तुम्ही वाचा, हा. हा. तुमच्या शंका विचारा आणि मग त्या शंकांवर आपण चर्चा करू. अच्छा. तर आता बर. तुमचा स्तर थोडा वाढलेला आहे, म्हणजे नाही का? सगळं स्पून फिडिंगची आता वाढवायला अपेक्षा हवाय. नाहीये तुम्हाला, नाही का? हा. बरोबर ना? हो हो सर, करू, हा. आम्ही करू. हो. तेच म्हणजे म्हणजे सर हे सगळ्यात काय चाललंय मला काहीच कळत नाहीये, सॉरी. मी तुमची किती वेळा आठवण केली. सॉरी, मला मी मी ना कॉफी म्हणजे आता मी उशिरा उठले त्यामुळे जरा. हा. नाही नाही, हरकत नाही. तेच काय माहितीये, आपण एक नवीन म्हणजे आपल्या परिचयामध्ये आता 3 पुस्तकांचे तुम्हाला पेपर्स द्यायचे आहेत आणि अभ्यासही करायचा आहे. एक आहे हम्म. पाठ 4, भाग 4, हो, सॉरी. पुस्तक भाग 4 तो झालाय आपला. तो भाग 4 झाला. भाग 5चा हम्म. आपण पहिला पाठ संपवला आता. आणि हो.
हं, 6वा भाग मी पहिल्या पाठानंतर म्हटलं की ह्या भाग म्हणजे तिसरा जो पेपर आहे जो सामान्य ज्ञानम एक हे पुस्तक आहे हा सगळ्यांकडे असणार तुमच्याकडे. हा, हा हो. तुमच्याकडे आहे का सुजाता ते? हो, आहे आहे, पुस्तकं सगळी आहेत. मी हा बघितलंय असं नाही म्हणत मी, पण हा. आहेत पुस्तकं तर सगळी. याच्यामध्ये छान छान आणि हा भाग पूर्ण जवळपास पूर्ण हा मराठीतच आहे, मराठी किंवा हिंदीमध्ये. तर तो तुम्ही वाचायचा आहे आणि बहुतेक सगळे भाग तुम्ही वाचून त्याच्याविषयी फक्त आपण चर्चा करणार आहोत. हा, तुम्हाला तसंच ओके. कळेल. काही काही भाग आपण चर्चा करू, काही काही पाठ नुसते वाचून कळते. हा, आणि हं, यात म्हणजे मी तुम्हाला तुम्ही जे म्हटलं होतं ना की आम्हाला विभक्तीचा गोंधळ होतो, तर पण विभक्तींची माहिती यात दिलेली आहे. विभक्ती करताना काय चुका होतात त्याच्यावरती इथं एक हम्म, पाठ आहे. म्हणजे ओके. हं, जसं मी उदाहरण देत होतो की आपण लहानपणी पाचवी म्हणजे दुसऱ्या वर्षापासून आपण मराठी शिकत होतो, बोलत होतो, शिकत होतो. पण साधारण पाचवीत म्हणजे 10 वर्षाचे झाल्यावर आपण पहिल्यांदा व्याकरणाचं पुस्तक 9 वर्षांनी हातात घेतलं. तसंच आहे की आता इथं व्याकरणाची खरी आपल्याला ओळख होते. विभक्ती, चुका नेहमी काय होतात वगैरे वगैरे. हं. हा, असं. हम्म. बरं. आणि सर मला म्हणजे मी अगेन परीक्षा झाल्यानंतरच्या पाठांना नव्हते. मला वाक्य बनवताना म्हणजे कळत असतं काय मला म्हणायचंय ते, पण मी ते संस्कृतमध्ये करूच शकत नाही. इतका गोंधळ, म्हणजे 3 शब्दाचं वगैरे एक वाक्य जेमतेम मी करू शकतेय. तेच मी काय सांगतो असं का? तुम्हाला सगळ्यांनी सांगतो. काय होतं ना, एखादं वाक्य आपल्याला मराठीतनं संस्कृत बनवायचं असतं तर डोक्यात आपल्या हं, काय काय क्रिया होतात लक्षात घ्या. एक म्हणजे पहिलं अपेक्षित असतं की आपल्याला त्याचे समानार्थी संस्कृत शब्द माहिती पाहिजे. बरोबर. अच्छा. हम्म. हा, एक. माझाही दुसरी तोच प्रॉब्लेम आहे. दुसरी दुसरी स्टेप आहे म्हणजे पहिली स्टेप ती आहे की या प्रत्येक शब्दाला समानार्थी शब्द काय एक. नंतर हं, त्या शब्दांची रूप म्हणजे शब्द असेल तर विभक्ती काय, विभक्तीमध्ये लिंग हं, वचन सगळंच आलं. नंतर हं, धातू असतील किंवा क्रियापद असेल तर त्याचं काय, वचन वगैरे वगैरे परत आलं. काय ते लीट लोट वगैरे वगैरे ते सगळं आलं हं. नाही का. तर हो. आपण काय करतो की आधी व्याकरणात जातो, विभक्त म्हणजे शब्दरूपा आणि धातुरूपामध्ये. तसं नाही जायचं. आधी शब्द फिक्स करायचे. हम्म. हां. जसं लहान मूल करतं की ते शब्द बरोबर बोलतं, वाक्य त्याला म्हणजे व्याकरणात चुकतं किंवा अडखळतं नाही का. किंवा मी उदाहरण दिलं होतं आता की जसं गुजराती लोक मराठी बोलतात म्हणजे चांगली गोष्ट आहे म्हणजे ती. पण हो. त्यांचं व्याकरण बऱ्याचदा ते चुकतात पण शब्द बरोबर चूक. बोलतात नाही का. हं, तर आपणही हम्म. त्याच पद्धतीने शिकायचं आहे. हं? की आधी हं, शब्द आधी आधी बघायचं की मला याचे इक्विव्हॅलंट शब्द येत आहेत का. एकदा शब्द आले ना की हं, 80% लढाई आपण जिंकली. हम्म. हं, हा, एकाच वेळेस आपण दोन्ही तिन्ही आघाड्यांवर लढायला गेलो ना, याचं म्हणजे शब्द ही आपलं शब्द कुठले, व्याकरण कुठलं, शब्द रूपावली, धातू रूपावली, हे ते मग खूप त्या सगळ्या आघाड्यांवर एकदम नाही लढू शकत. हो, कारण नाही ते का? हां. मला पेपर नंतर असं झालं होतं की खरंच म्हणजे मी शिकते आहे संस्कृत, माझी बुद्धीची तेवढी लेवल आहे की नाही असं मला वाटायला लागलं, की साधं एक वाक्य करायला मला 7-8 मिनिटं लागत आहेत. इट्स नॉट राईट असं वाटायला लागलं मला. तुम्हाला सांगू का, मी ना प्रारंभ केलं ना, प्रारंभ परीक्षा मी 5वीत असताना फेब्रुवारीत दिली. म्हणजे 5वीच्या सप्टेंबरमध्ये बालबोध दिली आणि 5वीच्या याच्यात. तर वाह! मला हा, नाही बापरे, म्हटलं की एवढ्या पूर्वीच दिली आहे म्हणजे हो तुम्ही. हो. तर ऐका ना, तर ते झाल्यावर उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या. तर माझ्या बाबांनी तेव्हा मला आमचे 25-30 जे नातेवाईक होते त्या सगळ्यांना संस्कृतमध्ये पत्र लिहायला सांगितली. म्हणजे तू जसं येईल तसं लिही पण संस्कृतमध्ये लिही पत्र. ओके. म्हणजे सगळी ग्रॅमॅटिकली सगळी चुकीची होती, नो डाऊट. हं, पण निदान शब्द आपण नाही का, शब्दांनी आपण भावना हं, व्यक्त करू शकतो. आणि त्यात मला अशी हं, पण सवलत देतो की तुला जर एखादा शब्द माहिती नसेल तर तू मराठीत शब्द ठेव तरी चालेल. सगळेच शब्द हं, संस्कृतच असले पाहिजे असंही नाही, नाही का. बिनधास्त
आपल्या भाषेतले शब्द टाकायचे. पण काय ना, करत राहणे यानेच आपलं भाषेवर प्रभुत्व येईल, नाही का? हम्म. ते म्हणजे पाण्यात पडल्याशिवाय पोहायला नाही, तसं हा, झालं. तुम्ही हातात पेन पेन्सिल घेऊन लिहा. जोपर्यंत हं, आपण हातात पेन पेन्सिल घेणार नाही ना, भाषा शिकताना खरंय. वाक्य बनवा. हम्म. त्याशिवाय आपण आता पुढे जाणार नाही आहोत. नुसतं पुस्तक उघडून वाचणे हा, हो, म्हणजे बरोबर. यातनं आता तुम्हाला आता शिफ्ट करायचं, आता तुम्हाला लिहायचं आहे. हं? हो. हम्म. जेव्हा तुम्ही लिहायला लागाल तेव्हा तुम्हाला सुचेल आणि मग कॉन्फिडन्सही वाढत जाईल तुमचा. हं? हम्म. हो. चालेल, नुसतं बघू, वाचून, प्रयत्न करू. हा नाही, म्हणजे नुसतं वाचून ना, वाचण्याची मर्यादा आता संपली आहे, वाचून शिकायची. आता लिहून शिकावं लागणार आहे आपल्याला, असं. ठीक आहे. तर हे सगळं आहे, म्हणजे हे बघूया आपण व्याकरण वगैरे, ते ठीक आहे. नंतर हे संख्यांचे प्रकार वगैरे वगैरे, परत हे म्हणी आहेत, उक्ती, हा, तर या सगळ्या आम्ही बघत होतो, या कशा करायच्या. मग इथे काही पाठ आहेत, ते पाठ तर ठीक आहे, हा, ते आपण घेऊया. पण मला तुम्हाला सांगायचं होतं की आता आपण हा जो छंद आपण सुरू करूया. छंद का सुरू करणार आहोत आपण? छंदो विज्ञानम हा जो 9वा पाठ आहे या भागातला. कारण या छंद असं आहे की नुसतं आपण समजलं की झालं असं नाही. ते आपल्या समजायला पाहिजे, लक्षात राहायला पाहिजे, त्याची उदाहरणं वगैरे. म्हणून जर आत्तापासून जर आपण सुरू केलं तर फेब्रुवारीपर्यंत तुमच्या डोक्यात ते चांगलं लोणचं तयार होईल मुरून, म्हणून. तसं. हा, तर इथे छंद किंवा वृत्त हे आपण सगळ्यांनी मराठीत मला वाटतं 9वी 10वीत शिकलेलो आहोत, बरोबर? हायर मराठीला होतं हे. हे आम्हाला हा, नव्हतं ते. काय बोलतात दिलीपजी, छंद तुम्हाला नव्हता, मग असणार. छंद शिकला मी. वा वा. मंदार माला मबन तत गग वसंत वल्गरे. तिलका, इंद्रवज्रा, हा, उपेंद्र वसंत वंदा, हो तिलका. हो, शार्दूल आठवतंय, पण ते विक्रीड. होतं ना. इतक्या पूर्वी ला झालंय ना की काहीही, म्हणजे मला वसंत तिलक आणि मंदारमाला नावं आठवली, पण तेवढंच शार्दूल आठवलं. बन विक्रीडित, ततल मंगलाष्टक शार्दूल शार्दूल आठवतं मला, शार्दूल हो. विक्रीडित. विक्रीडितात असतात, वगैरे ते वगैरे. मोरोपंतांचे हो जे हो. आठवतं मला पुस्तक. तर हा. आणि काय आहे माहिती आहे का, थोडंसं मला हे वृत्त कसं आहे, जरा म्हणजे इंटरेस्टिंग आहे हे सगळं. हा कारण हा आहे. संस्कृतमध्ये जी मजा आहे ना ती साहित्यात आहे. साहित्य आणि कला खरंय. आपण म्हणतो ना, बाकी हम्म. व्याकरणात मजा नाही आहे. व्याकरण हे क्लिष्ट आहे सगळं. नाही का? पण हे आणि वृत्त त्याच्यात खरं तर ते लघुगुरु कॅल्क्युलेट करावे लागतात ना, असं. हो, आहे, ते ती खूप पण असतं. मजा पण वाटते. पण ते परत त्याचं सायन्स आहे, म्हणजे. पण हा, म्हणजे ती गंमत हा, वाटते. हा. हा, जसं कवी आहे, कवी काही लघुगुरु मात्रा म्हणजे असं नाही नाही. रचना करत नाही, तो काही प्रोग्रामिंग नाही करत नाही नाही. काव्याचं, नाही का? तो त्याचं सहज प्रकटतं, म्हणजे त्या त्या वृत्तामध्ये हो त्याचं हो. भावना प्रकटतात, नाही का? तसं. माझं तसं लक्ष केलं असेल. तसं. हा, तर आता ठीक आहे. हे वेळ तशी संपत आली आहे, तर आपण काय करूया, हो. आपण हे छंदो हा, विज्ञानम तुम्ही थोडंसं वाचा. सोमवारी. हा, सोमवार. सोमवारी. हा, हा, मधल्या 2 दिवसात थोडंसं वाचून ठेवा. मग मी सांगेल, हम्म. शिकवेन. त्याचं आम्ही टेबल वगैरे पण केलेलं आहे, ते पण मग आपण तुम्हाला देईल. मी सगळ्यांना सुचवेन की तुम्ही त्या टेबल जे मी पाठवेन त्याचं तुम्ही छान मोठं A3 साईजमध्ये प्रिंटआउट काढा आणि घरच्या भिंतीवर लावा. आणि भिंतीवर लावून जेणेकरून ठेवायचं. तुमच्या नजरेसमोर ते राहील. हो, नाही, खरंच. येस. हा, कारण हो नाहीतर पाठ घोकंपट्टी नकोय, असं येता जाता वाचून बघून नाही. डोळ्यासमोर येऊन ते तुम्हाला सवय होईल त्याची. हा, हो. तर हा, म्हणजे तसं काय त्याला म्हटलं ते, म्हणजे जसं मी म्हटलं, लोणचं मुरल्याशिवाय ते होणार नाही, तसा हा प्रकार आहे. तर त्यामुळे त्याला हम्म. म्हणून आपण आधी घेतो मुद्दाम. हा, हम्म. आता चालेल. हा आज बाकीच्यांना मेसेज गेला पाहिजे काय, आज कमीच आहेत लोक कारण. तुम्ही एक मेसेज टाका ना, पल्लवीताई, ग्रुपवर सगळ्यांना, टाकून ठेवू. हो, की टाक. हा, सोमवारसाठी, दिलीप. सोमवारी भाग सामान्य ज्ञानम भागातला 9वा पाठ हो 9 ज्ञानम सगळ्यांनी वाचून हो येणे आहे. असं हो. संस्कृत आणि मध्ये तुम्ही टाका ते पाहिजे तर. हिंदी पुस्तक पण पाठवा सर, हिंदी पुस्तक पण हो, ते पाठवा. पाठवतो मी. ते पाठवतो. हा. हा, येस, आणि आजचं रेकॉर्डिंग येईलच म्हणजे. कारण आज येईलच. आता हा, शनिवार झाला, रविवार. हो. ठीक आहे. चांगले Yes. चांगले, हो करूया. छान. चल, जय गुरु. जय गुरु. जय गुरु, जय गुरु.